नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. ही मकर संक्रांत महाराष्ट्रात खूप उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते. यावर्षी म्हणजे 2025 या साली मकर संक्रांत 14 जानेवारी 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे. दरवर्षी संक्रांतीने जी साडी किंवा जे वस्त्र परिधान केलेले आहे किंवा तिने ज्या ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण वर्ज करत असतो. तर यावर्षी मकर संक्रांती देवीने पिवळी साडी परिधान केलेली आहे. तर मग पिवळे साडी परिधान केलेली आहे तर मग पिवळे सोन्याचे दागिने घालावेत का? हळद देखील आपण हळदी कुंकू संक्रांतीच्या दिवशी लावत असतो आणि ते सौभाग्याचं लेणं आहे. मग त्या दिवशी हळद ल्यावी की नाही, त्याचबरोबर गजरे लावावेत की नाही याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे देखील बटन दाबा. त्यामुळे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर आता आपण सुरुवातीला थोडक्यात संक्रांतीची या वर्षीची माहिती पाहूया. तर वार मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी यावर्षी संक्रांत आहे आणि सकाळी 8:54 मिनिटापासून संध्याकाळी 4:54 आपल्याला वौसा देण्यासाठी देवाला विठ्ठल रुक्माईला पुण्यकाळ आहे. म्हणजे सकाळी 8:54 तुम्ही सायंकाळी 4:54 वौसायला जाऊ शकता. तर यावर्षी संक्रांत ही बालवकरणावर होत असल्याने वाहन तिचे वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळी साडी किंवा पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. तर संक्रांती देवीच्या हातात गदा आहे. त्याचबरोबर तिने केसराचा टिळा लावलेला आहे आणि संक्रांत देवी वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. वासाकरता तिने जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. तिची जात जी आहे ती सर्प जातीची आहे आणि भूषणार्थ तिनं मोती धारण केलेला आहे. वार नाव व तिचं नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे आणि ती पूर्वेकडून येत आहे आणि पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेत पाहत आहे. अशी थोडक्यात संक्रांती देवीची यावर्षीची माहिती आहे. संक्रांत देवीने पिवळे वस्त्र घातलेले आहे. त्यामुळे फक्त आपल्याला या दिवशी पिवळे वस्त्र घालायचे नाहीत. तुम्ही असं म्हणाल की सोन्याच्या दागिन्याचा रंग देखील पिवळा असतो, परंतु तुम्ही सोन्याचे दागिने पिवळ्या रंगाचे असले तरी घालू शकतात, कारण ते धातूपासून बनवलेले असतात. संक्रांतीने ज्या ज्या गोष्टी घातलेल्या असतात, ज्या ज्या गोष्टी संक्रांत करत असते त्या गोष्टी आपण वर्ज करत असतो. तिनं पिवळी साडी घातलेली आहे म्हणून आपल्याला पिवळ्या कलरचे कपडे किंवा पिवळ्या कलरची साडी त्या दिवशी घालायची नाहीये. तुम्ही सोन्याचे पिवळ्या रंगाचे दागिने असले तरी घालू शकतात, परंतु तिनं भूषणार्थ मोती घातलेला आहे म्हणून तुम्हाला मोत्याचे दागिने त्या दिवशी घालायचे नाहीत. मोत्याच्या बांगड्या घालायच्या नाहीयेत, कारण भूषणार्थ तिनं मोती धारण केलेला आहे. त्यामुळं सोन्याचे दागिने घातले तरी चालतील, परंतु मोत्याचे दागिने तुम्हाला घालायचे नाही. मग आता परत तुम्ही म्हणाल की पिवळ्या रंगावर संक्रांत आहे यावर्षी, तर मग हळद देखील पिवळी असती, तर मग हळद कुंकू लावताना हळद लावायची का नाही? तर हळद कुंकू जे आहे ते सौभाग्याचं लेणं आहे आणि तिनं पिवळी साडी जरी घातलेली असली आणि पिवळ्या रंगावर जरी संक्रांत यावर्षी असली तरी तुम्ही हळद कुंकू हे लावायचं आहे. हळद कुंकू लावायला काहीही अडचण नाही. तिने हळदीचा टिळा लिहिलेली नाही, तर ती यावर्षी केशराचा टिळा जो आहे तो संक्रांत देवीने लावलेला आहे. त्याच्यामुळं हळद कुंकू लावायला काही प्रॉब्लेम नाही. हळद लावली तरी चालेल किंवा स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर केला तरी चालेल. बऱ्याच वेळेस असं होतं, बायकांना असं वाटतं की यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर असल्यामुळे आपण स्वयंपाकात हळदीचा वापर करावा की नाही, परंतु तुम्ही हळदीचा वापर स्वयंपाकामध्ये करू शकता. त्याचबरोबर वासाकरता तिनं जाईचं फूल घेतलेलं आहे. संक्रांत म्हटलं की बायका छान नटत असतात, छान आवरत असतात, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करत असतात. वेगवेगळ्या हेअरस्टाईल केल्या की आपण गजरा लावत असतो, परंतु यावर्षी संक्रांत देवी जी आहे तिनं वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यामुळं आपल्याला जाई किंवा जुईचा गजरा जो आहे तो लावायचा नाही. तुम्ही गुलाबाच्या फुलाचा गजरा लावू शकता. त्याचबरोबर मोगऱ्याचे देखील गजरे भेटतात, तुम्ही मोगऱ्याचा गजरा देखील लावू शकता. तुम्ही शेवंतीच्या फुलाचा देखील गजरा लावू शकता.
अशा या 3 गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बाय बाय.